मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आलं आपण संस्कृती आर्ट फेस्टिवल मीरा भाईंदर. मी आणि श्वेता आहे आणि किरण, निमिषा आणि पलाश येत आहेत रिक्षाने. चला बघूया यावर्षी काय आर्ट फेस्टिवलमध्ये आर्ट आहेत ते. रांगोळीने काय फोटो एक्झिबिशनचं फिक्स आहे. बाकी अजून काय नवीन बघायला मिळतं ते बघूया. तर लाइटिंग बघायला मिळेल चारी बाजूनी केले गार्डनला. काय बोलताय? मागे एक स्टेज दिसेल, लाईव्ह सॉंग्स किंवा काही आर्ट डान्स वगैरे करायचं असेल तर तो स्टेज अरेंज केला आहे. आणि आता इथे पुढे फूड स्टॉल आणि बाकीचे शॉपिंग स्टॉल आहेत, दाखवतो तुम्हाला. शेगावच्या कचोरीला सगळ्यात जास्त गर्दी. खायला ऑप्शन दोनच आहे, एक दोनच आहे. आईस्क्रीम, लोणच्याचा स्टॉल, ऑर्नामेंट्स, एंटिक ज्वेलरी. तर एक्झिट गेट दिसेल इथे. एक्झिट एंट्री गेट आहे, हा दुसरा गेट आहे. आता आपण जाऊया मेन गेटला. बुक स्टॉल, चलो चलो. दिसेल हा मेन गेट आहे. आणि या साईडला पण लाइटिंग असते, पण यावर्षी लाइटिंगच नाही आहे, पूर्ण भरलेला असतो हा रोड. आणि या कळलंच असेल कुठे आर्ट फेस्टिवल. हिंदुहृदय सम्राट, स्वर्गवासी श्री बाळासाहेब ठाकरे मैदान, इथे हा आर्ट फेस्टिवल आहे. आणि या ग्राउंडच्या चारी बाजूने लाईट असते. यावेळेला फक्त ज्या साईडला एक तर बॅक साईड आणि ज्याकडे स्टॉल आहे त्या साईडलाच फक्त लाईट आहेत. मित्रांनो, दिसेल इथे एक स्टेज अरेंज करून दिला आहे वेगवेगळे डान्स फॉर्म सादर करण्यासाठी. तर सध्या कथ्थक चालू आहे. यावेळीची अरेंजमेंट दिसेल तुम्हाला कशी केलेली आहे. दिसेल पलाश आलाय, मागे निमिषा आणि किरण पण आलाय. आम्हाला भेटलेत आता ते. आता आपण इथे आर्ट फेस्टिवल एन्जॉय करायला आलो आहे ना पलाश? हां. त्यांना दिसेल इथे यावर्षी महाराजांची उभी मूर्ती इथे लावले.
बोली भाषेच्या लेखीच्या ओळखा आणि भेटवस्तू घेऊन जा. बोटाच्या पेरात सुहाना मराठी मातीचा सण ह्यो आला रे. स्वराज्यात बोलणं पाटील शिवबने राजा रे. सुहाना मराठी मातीचा सण ह्यो आला रे. माझा राज माझा शिव छत्रपती, माझा राज छत्रपती झाला ग माया ग ग ग ग. मुथळी गुलाल भंडारा शिवबाच्या शंभूच्या नावाने. माझा शिवबा छत्रपती झाला माया मावळान सरदार. हात कशाला खाली वर करा वर. अरे पान किताल कोण सोबती मावळान सरदार. 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण गे. शहाजीचा रत्न कोणाचं शहाजीचा रत्न शिवबाग माया ग ग ग ग ग. छत्रपती छत्रपती झाला ग माया ग ग
मित्रांनो आम्ही आता आर्ट गॅलरी बघायला चाललो आहे फोटोची. तर लाईन बघायला मिळेल तुम्हाला केवढी येते. तर आम्ही जरा लाईन लावतो आणि मग फोटो गॅलरी बघूया. पेंटिंग गॅलरी. तो पण मस्त आहे. आधी लागेल. तुम्हाला दिसेल पुन्हा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची गॅलरी बनवलेली आहे इकडे. हे मध्ये मध्ये जसे स्टॅच्यू ठेवलेत रे. और अभी मार्गशीर्ष में जाने का तो गए सैटरडे जाने वाले. गणपतीचं पण मस्त आहे. पुरा एकदम रिअल वाटतं. छान आहे. सिंगल कलर शेडमध्ये. हां हां मस्त इफेक्ट दिला. आणि याच्यावर व्हाईट लाईट मारले. लाईट हे ब्लाऊज पीस असतात बघ त्याच्यावर पेंटिंग केलंय है ना. मस्त वाटतंय. હોડકાનો નંબર બંબર બધું મારે આમ આ ત્યાં બેસીને જ બનાવતા હોય તો જ થાય. નકર આટલા બધા બીજા ઝીણા ઝીણા ન આવે. मित्रांनो दिसते सगळ्या रांगोळ्या यावेळेला दोन्ही टेंटमध्ये एकाच इंटर ठेवलं आहे. सगळ्या पेंटिंग फोटोग्राफी आणि रांगोळी एक्झिबिशन एकत्र ठेवलेलं आहे. हे कुठला सूर्या छान आहे. मस्त रांगोळी काढली.
डॅम मस्त मीरा भाईंदरचं धरण कधी होणार? तरी होणार. हे इथे आहे ना 7-Elevenच्या इथे मेट्रो प्लूर. हे चांगलं करतात ह्याच्या नावाने करायला. ही सगळी नाव युनिव्हर्सिटीची जिथे पण नाव आहेत ना आता ते मुझफ्फरपूर. ही रांगोळी सगळ्यात मस्त आहे. हे कुठे बनवणार आहे? हे पण द्यायला पाहिजे ना व्हेन्यू. ती बघितली का तू? ती मूर्ती बघितली जाऊन तिकडे? आहे बघितलं. फोटो एक्झिबिशन, रांगोळी एक्झिबिशन आणि पेंटिंग एक्झिबिशन बघून आलं. रांगोळी एक्झिबिशन ठीकठाक होतं, म्हणजे काय असं अट्रॅक्टिव्ह नव्हतं होतं. इकडे नगरपालिकेचे काम आहेत तेच केलेले होते. फोटो आणि पेंटिंग एक्झिबिशन छान होतं. आता आपण आलो आहे सेल्फी पॉईंट्सला. इथे सगळे मागे सेल्फी पॉईंट्स आहे. बघूया आपण किती जागी फोटो काढायला आपल्याला मिळतं आहे, कारण खूप गर्दी आहे. आपल्याला मिळेल तर फोटोज काढायला सेल्फीला. एक सेल्फी पॉईंट आहे, हा इथे सेल्फी पॉईंट आहे, हा सेल्फी पॉईंट, इथे एक सेल्फी पॉईंट आहे आणि तिकडे एक टी व्ही आहे, जुन्या टी व्हीचा एक सेल्फी पॉईंट बनवला आहे आणि इथे राम मंदिर. मित्रांनो, इथे लहान मुलांसाठी किड झोन आहे, दिसेल तुम्हाला दरवर्षीप्रमाणे. ते जम्पिंगवाले आहे, झोपाळे, ते लहान मुलांचे गेम्स आहेत. इथे ब्लॉक गेम्स आहेत. मला एवढंच आहे संस्कृती आर्ट फेस्टिवल 2026 मध्ये. मी आत्ताच आर्ट फेस्टिवल बघून घरी आलो आहे. तर 2025 दरवर्षी 2025 मध्ये 2 आर्ट फेस्टिवल झाले. दरवर्षी फेबमध्ये असतो, यावर्षी डिसेंबरमध्येच केला आहे आर्ट फेस्टिवल. जो संस्कृती आर्ट फेस्टिवल मीरा भाईंदरमध्ये होता तो. तर यावर्षी जास्त असं वेगळं काहीच नाही आहे, ॲज इट इज तसंच आहे. रांगोळी, फोटोज आणि पेंटिंग्स, आणि बाहेर जास्त असं काहीच नव्हतं. लायटिंग्स पण आज यावर्षी कमी केलेलं आहेत. तर आम्ही आता बघून आलो आहे आर्ट फेस्टिवल. तर हा व्हिडिओ जो आपण केला आहे संस्कृती आर्ट फेस्टिवलचा, जो आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर हा व्हिडिओ मी इथे सांगतो आणि तुमची रजा घेतो. बाय.